कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्गाला अवकाळी पावसानं झोडपलं। आंबा, काजू, द्राक्ष पिकांना फटका। अनेक ठिकाणी झाडं कोसळली, वीजही गायब। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांची उपस्थिती। आरोपींना व्हीसीद्वारे हजर केले जाण्याची शक्यता। राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। संविधानावर होणार चर्चा, तर विरोधी पक्षनेत्याची निवड आजही होण्याची शक्यता कमीच। ईद निमित्त भाजपाची गरीब मुस्लिमांना मोठी भेट। 32 लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगात मोदी किड्स। नागपुरात दंगल पेटवली। फहीम खान, हमीद इंजिनियर आणि मोहम्मद शहजाद खाननं तरुणांची माथी भडकवली। सायबर विभागाच्या तपासातून माहिती उघड। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी मोठी अपडेट। माजी नगराध्यक्षांसह राजकीय कार्यकर्त्यांचा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग। 10 आरोपी अटकेत, 12 अजूनही फरार।